आणखी हां, विशेष बरोबर काय आहे, करायला पाहिजे? बरोबर आहे. समिती संदर्भात आपल्याला काय मत आहे की बाबा काय ऑर्गनाईज करायला पाहिजे किंवा कोणती ॲक्टिव्हिटीज घ्यायला पाहिजे विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी किंवा समाजाच्या भवितव्यासाठी? विद्यार्थ्याची स्पर्धा आहे आहे की त्यांच्या आता आपण समजा आता हे विद्यार्थी अगदी बालावस्थेतच आहेत लहान. त्यांच्या आपण ड्रॉइंग म्हणजे चित्रकला स्पर्धा घेऊ शकतो, वक्तृत्व स्पर्धा घेऊ शकतो, निबंध स्पर्धा घेऊ शकतो. आपण असे अनेक उपक्रम जर राबवले त्यांना तर विद्यार्थी त्यातून त्यांची जी काही क्षमता आहे ती क्षमता वाढीच लागेल. बरोबर. क्षमता वाढीस लागल्यानंतर त्याचा बौद्धिक गुणांक जो आहे तो विकसित होईल. बरोबर. विकसित झाल्यानंतर तो स्वतःला थोडंसं असं समजू शकेल की माझ्यात काहीतरी आता बदल होऊ लागला आणि त्याला धर्माची आवडसुद्धा निर्माण होईल बरोबर. आणि त्याची प्रापंचिकसुद्धा घराची तो घराला सुद्धा एखादा पालक प्रश्न घेत असेल तर तो याच्याकडे पाहून किंवा यांनी मुलांना सांगितल्यानंतर त्या पालकात सुद्धा बदल होऊ शकतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जे दाते येतात त्यांनीच आपल्या मुलांना पेन आणि नोटबुक दान दिलेली आहे. मी मागच्या रविवारी गोंदिया होतो. त्याच दात्यांनी आपल्याला ड्रॉइंगची बुक आणि स्केच पेन सुद्धा दान दिलेले आहे आणि त्याच्यावर आम्ही त्यांना ते कंटिन्यू करतो. परंतु समाज बांधव किंवा बौद्ध बांधव किंवा धम्म उपासक उपासिका यांचं कर्तव्य काय? पालकांनी यायलाच पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. मुलांना म्हणजे फॅमिलीसह सुद्धा घेऊन यायला पाहिजे. फॅमिलीसह घेऊन यायला पाहिजे. जोपर्यंत फॅमिली आणत नाही तोपर्यंत त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवले जाणार नाही. कारण पालक काय असतात बाहेर ड्युटीला असतात. त्याची आई असते. आई त्याला वारंवार सांगू शकते. इथं आल्यानंतर विहारात आल्यानंतर ते ऐकल्यानंतर ते सांगते नाही बाबा तू असं कर तू तसं कर आणि त्या मुलावर जास्त प्रभाव पडू शकतो. बरं मग हे वाढीस लागण्यासाठी किंवा याचं कंटिन्यू राहण्यासाठी किंवा भविष्यात फार मोठं धम्मसंस्कार केंद्र होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ते आपण आता तर हे तर थोडंसं आता आपला हा मोठा प्रोग्राम आहे की नाही, हे पुन्हा फुलाची पाकळी आम्ही सुरुवात केली आहे. माननीय संडगार सर आहेत का, चव्हाण साहेब आहेत, कंकाळ साहेब आहेत. टीम आहे. टीम ही अत्यंत प्रकारची आहे. एकमेकाला सहकार्य करते आणि एकमेकावर विश्वास ठेवूनच हे काम चालत असतं. कारण एका आमची अपेक्षा काय आहे की हे आम्ही एक रोपटं लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर या रोपट्याला पुढे वटवृक्ष बनवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तर त्या दृष्टीने तो वटवृक्ष आपण वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करतो ना. तर त्यासाठी आपण असे उपक्रम जर राबवले आणि विविध उपक्रमातून तो वटवृक्ष वाढीस लागेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाने सर्व पालकांनी त्याला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. नाही, पहिल्यापेक्षा पूर्वीपेक्षा समजा आज संख्या फार मोठी आहे. सुरुवातीला 20-25 मुलं होते, आज 250च्या वर असतात. आणि आज राहुल जाधव हे यांची फार मोठी गॅरेज आहेत. सर्व परिसरातून यांच्याकडे 4 व्हीलरची काम करण्यासाठी लोक येतात आणि त्यांच्या मार्फत आज विद्यार्थ्यांना अल्पोपरस दान मिळालं आहे. एक छोटंसं फार मोठं काम आहे आणि धम्मामध्ये दानाला फार महत्त्व आहे. तर तुम्हाला जाधव साहेब तुम्हाला काय वाटतं की धम्म स्कूल हे हा असलेला प्रोग्राम, हा छोटासा लहानसा प्रोग्राम तुम्हाला काय वाटतंय, काय अपेक्षा आहे तुमची या संदर्भात? असंच चालू राहिलं पाहिजे उपक्रम. लहान मुलांना दान करताना किंवा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवताना तुम्हाला काय वाटलं? एकदम चांगलं वाटतं, मनातून चांगलं वाटतंय. आनंद होतो. लहान मुलं 8 वाजेपासून उत्साह राहतो किंवा चला आज धम्म स्कूल आहे, आज रविवार आहे, 8 वाजेपासून चला उठा चला तयार आहे. तुम्ही दान केलं असं वाटतं की पुण्य प्राप्त मिळाले, चांगलं वाटतं. पुण्य प्राप्त केलंय किंवा पुण्य प्राप्त सगळ्या झालं. गोष्टी. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.